MST-CET 2025-26ची एक्झाम आटोपलेली आहे। तर यामध्ये पुन्हा एक्झाम होणार आहे अशाबद्दलची अपडेट तुम्ही बघितली असेल। तर नेमकी अपडेट काय आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण की संपूर्ण विद्यार्थ्यांचे परत पेपर होणार नाही आहे। फक्त ज्यांचा पेपर चुकीच्या माध्यमात म्हणजे चुकीचे क्वेश्चन आले होते त्यांचाच पेपर डबल होणार आहे। याबद्दलची CET डिपार्टमेंटकडून प्रॉपर नोटिफिकेशन आलेली आहे। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी ती नोटिफिकेशन बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच कोणाला पेपर द्यायचं काम आहे हे सुद्धा त्यांना बघावं लागेल। तर बघू शकता अशा प्रकारे एक अपडेट आलेली आहे। पहिल्या नंबरची अपडेट आहे MST-CET PCM ग्रुप। तर यामध्ये फक्त PCM ग्रुपसाठीच अपडेट आलेली आहे, PCB ग्रुपसाठी अपडेट नाही आहे। इम्पॉर्टंट नोटीस आलेली आहे 30 तारखेला। तर नेमकं यामध्ये काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि MST-CET 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळाल्या पाहिजे। तर या PDF मध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपल्याला एकदा चेक करणं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे PDF ओपन करा, किंवा ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात येणार आहे। 30/4/2025ला हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। यामध्ये अपडेट चेक करू शकता। दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेल्या MST-CET 2025 PCM ग्रुपच्या फेर परीक्षेबाबत, म्हणजे PCM ग्रुपमध्ये पुन्हा 27 तारखेला, हे लक्षात असू द्या, फक्त 27 तारखेचा ज्यांचाही पेपर होता त्यांचा पेपर परत होणार आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता राज्य सामायिक परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या MST-CET 2025 ही सामायिक परीक्षा दिनांक 9 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत पार पडली आहे। सदर परीक्षेदरम्यान 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षांमध्ये उमेदवारांना गणित विषयाशी संबंधित तांत्रिक अडचणी उद्भवल्याबाबत उमेदवारांना ईमेल, पत्र, तिकीट सिस्टम, दूरध्वनी आणि प्रत्यक्ष CET कक्षात भेट देऊन पालक उमेदवारांनी आक्षेप तक्रारी नोंदविल्या आहेत। उमेदवार पालक यांच्या तक्रारी दखल घेऊन तसेच उमेदवारांच्या शैक्षणिक हित लक्षात घेता पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे यामध्ये 27 तारखेला जो पेपर झालेला आहे PCM ग्रुपचा, त्यांच्यामध्ये जे गणित विषय होता त्यामध्ये काही जे क्वेश्चन होते चुकीचे होते, तर यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। तर त्यानंतर CET डिपार्टमेंटकडून एक परिपत्रक आलेलं आहे। तर बघू शकता दिनांक एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा ही रद्द करण्यात आलेली आहे। 27 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये जी परीक्षा झालेली आहे ही रद्द करण्यात आलेली आहे। पॉईंट लक्षात असू द्या, सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचा पेपर झाला तो रद्द झालेला आहे। त्याचप्रमाणे 27 एप्रिल 2025 रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेली आहे अशा परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांची फेर परीक्षा 5 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। सदर परीक्षेत उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना फेर परीक्षा देणे अनिवार्य आहे। तर या अगोदर म्हणजे आता यांची हॉल तिकीट सुद्धा येणार आहे परत, त्यानंतर लिस्ट येणार आहे। लिस्टमध्ये आपलं नाव आहे का हे चेक करा आणि 27 तारखेला तुमचा पेपर होता का हे सुद्धा तुम्हाला चेक करणं आहे। सदर फेर परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, म्हणजे तुमचे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड परत येणार आहे। आणि संपूर्ण अपडेट आपल्याला mahaCET.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आपल्या चॅनलवर संपूर्ण अपडेट देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। तर 27 तारखेला मॉर्निंग सेशनला ज्यांचाही पेपर झाला होता त्यांचा पेपर 5 मे 2025ला होणार आहे आणि त्याबद्दलचे नवीन हॉल तिकीट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।